नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. जुलै महिन्याच्या अखेरीस राज्यभर धुवाधार पाऊस झाल्यानंतर आता महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होत असल्याचे चित्र आहे. हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसात राज्यात मोठ्या पावसाला ब्रेक मिळण्याची शक्यता असून 15 ऑगस्ट नंतर पुन्हा पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते. बघूया याबाबत सविस्तर रिपोर्ट. जुलै महिन्याच्या अखेरीस राज्यभर मुसळधार पाऊस झाल्यानंतर आता महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरत असल्याचे चित्र आहे. हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसात राज्यात मोठ्या पावसाची शक्यता असून बहुतांश भागात केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. सॅटेलाइट निरीक्षणानुसार खोलदाब क्षेत्राचा प्रभाव कमी झाला असून सध्या गुजरातच्या दिशेने पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मात्र बंगालच्या उपसागरात कोणतीही सक्रिय हवामान प्रणाली नसल्याने महाराष्ट्रात ढगांची निर्मिती कमी होणार असून पुढील काही दिवस कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे. हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी 15 ऑगस्ट नंतर राज्यात पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून एल निनोचा प्रभावही मान्सूनवर जाणवू शकतो असे त्यांनी सांगितले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही घाट भाग वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाचा इशारा नसून उकाडा वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी स्थानिक हवामान विभागाच्या अद्ययावत सूचनांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असली तरी हवामानाचा अंदाज वेळोवेळी बदलू शकतो. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी.